आणि आज त्यांच्या 7 प्रतिनिधी मंडळानं 7 सदस्यांच्या प्रतिनिधी मंडळानं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर मराठा समाजाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रलंबित प्रश्नासंदर्भातली चर्चा सविस्तरपणे माननीय मुख्यमंत्री महोदयांशी केलेली आहे। जे 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामधले गुन्हे मागं घेणं हा एक मुद्दा होता। हैदराबाद गॅजेट, मुंबई संस्थान, सातारा संस्थांचं गॅजेट आणि मुंबई गॅजेट हे लागू करणे आणि त्याचबरोबर सगळ्या सोयऱ्यांचं जे ड्राफ्ट नोटिफिकेशन आपण काढलं होतं त्या संदर्भातला निर्णय या बाबतीत आज सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींची माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली। माननीय चंद्रकांत दादा आणि मी या बाबतीत उद्या आम्ही सविस्तर बैठक कॅबिनेट झाल्यानंतर घेतोय। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीत निश्चितपणे गतीनं कारवाई करावी आणि जे आश्वासन यापूर्वी दिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी तात्काळ चंद्रकांत दादांनी मी दोघांनी मिळून उद्यापासून ते काम सुरू करावं। अगोदरच ते काम आपलं सुरू आहे पण अधिक गतीनं करा, तातडीनं करा अशा पद्धतीच्या सूचना सीएम साहेबांनी दिलेल्या आहेत। एकीकडे मराठा यांचं जरांगीने उपोषण सुरू केलंय, दुसरीकडे लक्ष्मण हाकेंनी सुद्धा ओबीसी रिझर्वेशन बचाव म्हणून त्यांनी उपोषण सुरू केलंय। सरकार म्हणून प्रतिनिधी जाणार आहेत भेटायला किंवा ह्या उपोषणकर्त्यांची समजूत काढणार आहेत? हे बघा, 2 वेगळे विषय आहेत। मराठा समाजाचा विषय जो आहे तो मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही पहिली मागणी होती सुरुवातीची। जेव्हा 1.5-2 वर्षापूर्वी सकल मराठा एकत्र झाला किंवा त्याच्या अगोदर बघा आपण महाराष्ट्रामध्ये लाखोंचे मोर्चे निघाले आणि मराठा समाजाला आरक्षण स्वतंत्र द्या ही पहिली मागणी होती। त्याप्रमाणे आपण ती मागणी आता शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यावर पूर्ण झाली। 10% स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला मिळालं आणि ते कोर्टामध्ये टिकलं। ओबीसी समाजाच्या बाबतीत आपण जे म्हणतात लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे, ओबीसीच्या आरक्षणाला कुठं धक्का लावलाय तेवढं मला सांगा। म्हणजे लक्ष्मण हाके सर उपोषण करतायत पण त्या आरक्षणाला कुठेही धक्का लावलेला नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा काय सांगितलं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये, दुसऱ्या कुणाच्याही आरक्षणाला जे आज अस्तित्वात आहे त्याला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण आम्ही दिलेलं आहे। त्यामुळं आता जी काय जरांगे पाटलांची मागणी आहे की हैदराबाद गॅजेट लागू करा, जे आपण सगळे सोयऱ्यांचं ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलेलं आहे ते लागू करा, त्या बाबतीतली कारवाई करायचे आदेश सीएम साहेबांनी दिलेले आहेत। पण इतर समाज ओबीसी सह इतर समाज जे आहेत ज्यांना आज तारखेला जेवढं टक्के आरक्षण आहे त्याला ह्या सरकारनं कुठेही धक्का लावलेला नाही। त्यांचं प्रमुख ज्या चर्चेसाठी आले की जरांगेंचं उपोषण मागे घ्यावं हा त्यांचा उद्देश होता। रात्री तुम्ही चर्चा केली, आज जी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली त्यातून ते समाधानी आहेत का आणि ते मागे जात आहेत का? नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना सांगितलं या सर्व प्रतिनिधींना की तुम्हाला जशी चिंता आहे तशी मला देखील जरांगे दादांच्या प्रकृतीची चिंता आहे। त्यांनी प्रकृतीकडे पहिल्यांदा लक्ष द्यावं। सरकार सकारात्मक पावलं टाकतंय। आज सीएम साहेबांनी सांगितलं की उद्या कॅबिनेट झाले की तुम्ही दोघांनीही त्या मला आणि माननीय चंद्रकांत दादांना की तुम्ही दोघांनी मिळून याच्यामध्ये डे टू डे फॉलोअप करा, कुठेही दप्तर दिनगाय व्हायला नको। त्यामुळे माझा असा विश्वास आहे की आंदोलनकर्त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्या वतीनं तुम्ही विनंती करा त्या आंदोलनकर्त्यांना मनोज दादा जरांगेंना की तुम्ही सुद्धा उपोषण या ठिकाणी आता स्थगित करावं। त्याप्रमाणे निश्चितपणे मनोज दादा उपोषण स्थगित करतील असं मला वाटतं। उद्या सरकारचं शिष्टमंडळ भेट घेणार आहे का मनोज जरांगेंची? त्यांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा झाली ना आता कोण आज जे आले होते प्रतिनिधी सकल मराठा समाजाचेच होते ना, त्यांच्या प्रतिनिधी बरोबर सीएम साहेबांनी चर्चा केली ना। ठीक आहे, फवाद खान यांच्या चित्रपटाला विरोध केलेला आहे। एकीकडे भारतामध्ये आपण पाकिस्तानी कलाकार नको असं म्हणतोय, परंतु राज ठाकरेंची ही जी भूमिका आहे फवाद खान यांचा चित्रपट प्रदर्शित होऊ नये याबद्दल काय? नाही, मला त्याची कल्पना नाही। आमच्या सांस्कृतिक कार्य विभागाशी संबंधित हा विषय आहे, त्यामुळे संबंधित विभागाचे माननीय मंत्री महोदय याच्यावर बोलतील। ओके, कुठं ओबीसी आंदोलक आणि मराठा आंदोलक हे आमने सामने काही काळ आले होते काल, त्याच्यामुळे बऱ्यापैकी तणाव सुद्धा निर्माण होतो आहे समाजात।